टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। परभणी जिल्ह्यातील वडीकर या माजी आमदाराच्या मुलाने एका कॅनॉल इन्स्पेक्टरला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होते। ज्यांनी धमकी दिलेली आहे ते माजी आमदाराचे चिरंजीव गोविंद वडीकर हे सध्या आपल्यासोबत आहेत। वडीकर साहेब, काय सांगाल तुम्ही? एका कॅनॉल इन्स्पेक्टरला धमकी दिलेली आहे, त्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होते, काय प्रकरण होतं? सगळं प्रकरण हे शेतकऱ्यांसाठी मी बोललो त्यांना, 1 महिन्यापासून त्यानं पाणी सोडलं नाही कॅनॉलला, ऊस लोकांचे जळत होते, बरेचसे शेतकऱ्यांचे मला फोन आले, भेटले लोक, आणि मग नंतर शेतकऱ्यांचा ऊस जळाल्यानंतर बोलून काहीच उपयोग नाही, आणि त्याच्याकडे काय असं लेखी आदेश नव्हता किंवा पाणी बंद करावं, त्यानं कॅनॉलमध्ये मुरुम टाकून कॅनॉल बंद केले। मी म्हणलं आपल्याकडे लेखी आदेश आहेत का वरिष्ठांचे? नाही। मी म्हणलं आपण भेटा त्यांना, मी त्यांच्याशी बोललो तर त्यांचं म्हणणं एकच झालं की बाबा मी कोणाला भेटत नाही, त्याची अरोगन्सी खूप वाढली होती आणि तो शासनाचं खूप नुकसान करतो, तो मुरुम विकतो, दारू पिऊन तिथं पाणीपट्टी वसूलमधून गव्हर्नमेंटला न भरता तो त्याच्यातून दारू पितो, अनेक प्रॉब्लेम्स त्याचे, खूप कंप्लेंट्स आहेत त्याच्या। तर मी त्याला चांगलं सांगायला गेलो, तो मला म्हणतो मी माझी आमदार मोजत नाही, रनिंग आमदारच बोला, लेटेस्ट बोला। आणि मग नंतर मला त्यानं रात्री माफी पण मागितली, त्याचा रात्री मला कॉलही आला, सर मी तुमचाच आहे, मी माफी मागतो, मी तुमची माफी, आपण कधी येणार आहेत वडीला, मी आपल्याला माफी मागायला येतो, असं त्याचा माझा रात्री मला त्यानं फोन केला, त्याची पण रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे। यामधले 2 जे धक्कादायक वाक्य तुमच्याकडून गेले ते म्हणजे 50 एक पोरं येतील, तुम्हाला कॅनॉलमध्ये ढकलून देतील, किंवा माझ्याकडे बंदूक आहे मग मी दम काढणार नाही। नाही, हे बंदुकीचं ॲक्च्युअल मला त्याची भीती वाटली, किंवा तो आपल्याला काही दबाव टाकेल किंवा काही करील, आणि मुलांनाही तो फार प्रेशर आणत होता येणाऱ्या मुलांना। एक सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी मी जे बोललो हे काही मला त्याच्याबद्दल असं काही दहशत निर्माण करणे किंवा त्याला काही जाणीवपूर्वक त्रास देणे, हे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बोललो। आणि लोक आत्महत्या करताय, आज शेतकरी एवढे परेशान आहेत, 1 महिन्यापासून तिथं पाणी नाही, इथं डॅम एवढा 50% भरलेला असताना जर तो लेखी आदेश नसताना पाणी रोखत असेल तर मी शेतकऱ्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहील, त्याच्यासाठी मी माघार घेणार नाही। पण मग ह्याच्यातून कुठून तरी तुम्ही त्याला धमकावताय, त्याला मारण्याचा इशारा देताय वगैरे, अशा स्वरूपाचं इंडिकेट होतं थोडंसं? नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही। शेतकऱ्यांना त्यानं पाणी सोडायला पाहिजे होतं आणि रोटेशन प्रमाणे त्यानं सगळं योग्य सगळं व्यवस्थित करायला पाहिजे होतं। माझा उद्देश तो नाहीच ना, एवढ्या छोट्या कर्मचाऱ्याला मी बोलण्याचा उद्देशच नाही, कशा करता बोलेल मी त्याला? तो म्हणतोय तुम्ही माझी बदली करचाल गडचिरोलीला, आणि तुम्ही म्हणताय बदली नाही, मी तुला सस्पेंड करीन औरंगाबादहून। नाही, असा काही उद्देश नाही, ते एखाद्या रागाच्या भरात शेतकऱ्यांसाठी बोललो असेल मी, पण तसा उद्देश नाही। तोही शेतकऱ्याचाच मुलगा आहे, तशी काही माझी भावना नाही अशी काही। आणि ठीक आहे, रात्रीचा विषय संपला, त्यानं आज पाणीही सोडलं, मला माफी पण मागितली, त्याच्यानं हा विषय इथं संपलेला आहे, बस। तुम्ही हे जे सगळे काही बोललात तर तुम्ही काही दिलगिरी व्यक्त कराल ह्या सगळ्या विषयात? बिलकुल प्रश्नच नाही सर, माझ्याकडून अनावधानाने काही जर शेतकऱ्यांसाठी एखादा दुसरा शब्द मी बोललो असेल तर मी जरूर माझी हे करतो, मी बिलकुल प्रश्नच नाही, दिलगिरी व्यक्त नक्की करेल मी जर माझ्याकडून एखादा अनावधानी शब्द गेला असेल तर, प्रश्नच नाही। पण मी खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, मी त्याची बिलकुल पाठीमागं पाहणार नाही। शेतकऱ्यांसाठी 10 गुन्हे माझ्यावर जरी दाखल झाले तरी मी पाठीमागं सरकणार नाही, कारण मी शेतकरी पुत्र आहे, आणि लोकप्रतिनिधीगड लोक येतात, जेव्हा अन्याय होतो तेव्हा लोकप्रतिनिधीगड लोक येतात, त्याच्यासाठी आम्ही कायम उभं राहू शेतकऱ्यांसाठी। आहे दिलगिरी व्यक्त आहे, एका दुसरा अनावधानानं माझा शब्द गेला असेल तर जरूर मी दिलगिरी व्यक्त करेल। यस सर, यस। तर हे होते माजी आमदार वडीकर यांचे चिरंजीव गोविंद वडीकर यांनी या सगळ्या प्रकरणावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे, दिलगिरी व्यक्त केली आहे, आणि संबंधित व्यक्तीने मला फोन करून माफी मागितल्याचा सुद्धा त्यांनी खुलासा केलेला आहे। कॅमेरामन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।